हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक. दी बेल डॅश वेन वी एंटर दी क्लास. DMER सिनियर क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. had rang, rings, had rung, ringing. The bell dash when we enter the class. तर आपण पाहिलं होतं वेनचा रूल. वेनच्या नंतरचं सेंटेन्स असते सिम्पल पास्ट टेन्समध्ये आणि वेनच्या अगोदरचं सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये. वेन नंतर सिम्पल पास्ट, वेन अगोदर पास्ट परफेक्ट. ऑप्शनमध्ये पास्ट परफेक्ट काय आहे? तर पास्ट परफेक्टची रचना असते हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? हॅड रंग. तर ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिंग, रँग, रंग. V3 येईल रंग. ठीक आहे. ऑप्शन ए मध्ये रँग आहे, हे V2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीड दिस सेंटेन्स केअरफुली अँड चूज द ऑप्शन दॅट हॅज अन एरर इन इट. चिल्ड्रन आर व्हेरी फॉन्ड इन स्वीट्स. चिल्ड्रन आर व्हेरी फॉन्ड इन और स्वीट्स. चिल्ड्रन आर व्हेरी फॉन्ड इन स्वीट्स. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर फॉन्ड इन असते की फॉन्ड ऑफ असते? तर फॉन्ड ऑफ असते. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फॉन्ड ऑफ असते, फॉन्ड इन नसते. ठीक आहे. चिल्ड्रन आर व्हेरी फॉन्ड ऑफ स्वीट्स असं येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. फॉन्ड ऑफ आवड असणे, आवडणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. Nowadays, I dash an interesting Turkish series on an OTT platform. DMER Social Service Superintendent 2023. Will watch, am watching, had been watching, watched. Nowadays, I dash an interesting Turkish series on an OTT platform. तर आपण पाहिलं होतं सेंटेन्समध्ये जेव्हा नाऊ, नावडेज, दीज डेज ही ॲडवर्ब्स असतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं सेंटेन्स असते, चालू वर्तमान काळाचं वाक्य असते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना काय असते? एम, इज, आर प्लस VING. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर एम वॉचिंग ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नाउडेज आय एम वॉचिंग अन इंटरेस्टिंग टर्किश सिरीज ऑन अन OTT प्लॅटफॉर्म. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना असते एम, इज, आर प्लस VING. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the option which is closest in meaning to the word abdicate. Kidnap, give up, beautify, judge. Abdicateचं क्लोजेस्ट मिनिंग विचारलेलं आहे, सिनोनिम विचारलेलं आहे. तर ॲब्डिकेटचा अर्थ असतो त्याग करणे. गिव अप येईल तुमचं करेक्ट मिनिंग. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गिव अप, ॲब्डिकेट, त्याग करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टू ब्रेक द आईस इजंट अ व्हेरी इझी थिंग. Pick out the correct meaning of the underlined phrase. To feed, to educate, to be expert in something, to speak first on a delicate matter, to break the glacier. To break the ice या idiomचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. तर टू ब्रेक दी आईसचा अर्थ असतो एखाद्या डेलिकेट मॅटरवर, नाजूक सेन्सिटिव्ह विषयावर बोलण्यास सुरुवात करणे. काय येईल करेक्ट आन्सर? टू स्पीक फर्स्ट ऑन ए डेलिकेट मॅटर. ऑप्शन सी. एखाद्या नाजूक विषयावर, सेन्सिटिव्ह विषयावर बोलण्यास सुरुवात करणे. टू ब्रेक दी आईस, टू स्पीक फर्स्ट ऑन ए डेलिकेट मॅटर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम टू सीइंग हिज टुमॉरो. फाइंड दी एरर. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? आय एम टू सीइंग हिम टुमॉरो. तर सेंटेन्समध्ये टू सीइंग आलेलं आहे. तर आता मला सांगा, टू नंतर VING येते का? सीइंग येते का? तर टू नंतर नेहमी V1 येते, वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. सेंटेन्समध्ये टू नंतर सीचं ING फॉर्म आले, त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द मीटिंग डॅश ॲट 5:30. DMER सिनियर क्लर्क 2023. विल स्टार्टिंग, स्टार्ट, स्टार्ट, स्टार्टिंग. द मीटिंग डॅश ॲट 5:30. तर सेंटेन्समध्ये द मीटिंग सिंग्युलर करता आहे, त्यानुसार इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब येईल स्टार्ट्स. सिंग्युलर वर्ब येईल स्टार्ट्स. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. द मीटिंग स्टार्ट्स ॲट 5:30 येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Sparrows chirp, elephants dash. If sparrows are related to chirp, then elephants are related to dash. Bleat, neigh, roar, trumpet. चिमण्यांची चिवचिव असते तर एलिफंट्सचं काय येईल? तर हत्ती कशासारखा आवाज काढतात? तुतारीसारखा आवाज काढतात. सो ट्रम्पेट येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. ब्लीट कोणासाठी येईल? गोटसाठी येईल. ने हॉर्स, घोड्याचं खिंखाळणं. रोअर, गर्जना, डरकाळी. टायगर, लायनची डरकाळी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ ॲब्झॉल्व. ब्लेस, रिपेंट, मेल्ट, ब्लेम. ॲब्झॉल्वचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. तर ॲब्झॉल्वचा अर्थ असतो निर्दोष ठरवणे. अँटोनिम येईल दोष देणे, ब्लेम ऑप्शन डी. ॲब्झॉल्व निर्दोष ठरवणे, ब्लेम दोष देणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. When I reached his place last evening, he dash his dinner. DMER सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट 2023चा क्वेश्चन आहे. Was having, has, will be having, is having. When I reached his place last evening, he dash his dinner. जेव्हा मी लास्ट इव्हिनिंगला त्याच्या घरी गेलो तेव्हा ही डॅश इज डिनर. तर पास्ट टेन्सची घटना आहे. सो इज, विल, हॅज तर येणार नाही. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही वॉज हॅव्हिंग हिज डिनर, तो जेवण करत होता. वेन आय रीच हिज प्लेस लास्ट इव्हिनिंग ही वॉज हॅव्हिंग हिज डिनर. ठीक आहे. जेव्हा वेनने एखाद्या वाक्याची सुरुवात झालेली असते आणि वेनच्या वाक्याचा काळ सिम्पल पास्ट टेन्स असतो तेव्हा त्याच्या पुढच्या वाक्याचा काळ असतो पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यू विल नॉट बी सक्सिडेड अंटिल यू विल एम्फेसाइज ॲट दी डॉगमा ऑफ हार्डशिप इन लाईफ. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर जेव्हा सेंटेन्समध्ये इफ, व्हेन, टिल, अंटिल, अनलेस, ॲज सून ॲज लॉंग ॲज असते तेव्हा यांच्यानंतर आपण कधीच फ्युचर टेन्सचा यूज करत नाही. कारण हे सर्व शब्द टाईम किंवा कंडिशन सांगणारे वर्ड्स आहेत. यांच्याबरोबर नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतात. क्वेश्चनमध्ये विल आलेला आहे त्यामुळे या पार्टमध्ये एरर आहे. इथे विल न येता सिम्पल प्रेझेंट टेन्स असायला पाहिजे होता. ठीक आहे. सो पार्ट 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इफ, वेन, टिल, अंटिल, अनलेस, ॲज सून ॲज लॉंग ॲज हे टाईम कंडिशन सांगणारे वर्ड्स आहेत. यांच्याबरोबर नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट सुटेबल वर्ड फॉर द एक्सप्रेशन बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. एथिझम, थिझम, फॅनाटिसिझम, स्केप्टिसिझम. बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. देवाच्या अस्तित्वावर असणारा विश्वास, आस्तिकपणा. तर काय म्हणतात याला? थिझम. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अथिझम म्हणजे नास्तिकपणा. फॅनेटिसिझम काय असते? धर्मांधपणा म्हणतात, खूप जास्त श्रद्धा. फॅनेटिसिझम. व्हॉट इज स्केप्टिसिझम? संशयीपणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट विच हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. I goes to Chennai for a meeting next week. DMER telephone operator 2023. I goes to Chennai, no error, for a meeting next week. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर जेव्हा सेंटेन्समध्ये नेक्स्ट असते तेव्हा सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य असते. सिम्पल फ्युचर टेन्सची रचना काय असते? विल, शॅल प्लस V1. सेंटेन्समध्ये कोणता टेन्स आलाय? आय गोज. सिम्पल प्रेझेंट टेन्स आलाय. त्यामुळे याच पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा सेंटेन्समध्ये नेक्स्ट येते तेव्हा सिम्पल फ्युचर टेन्स असतो. विल किंवा शाल प्लस V1 क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सुमित डॅश इन कॅचिंग द बॉल बिफोर इट रीच द बाउंड्री लाईन. सक्सीडेड, हॅड सक्सीडेड, हॅड बीन सक्सीड. सुमित डॅश इन कॅचिंग द बॉल बिफोर इट रीच द बाउंड्री लाईन. काय येईल करेक्ट आन्सर? तर बिफोरचा रूल काय असतो? तर बिफोर नंतर वर्बचं सेकंड फॉर्म येते, V2 येते. त्यामुळे इथे रीच्ड आले, V2 आले. म्हणजेच बिफोरच्या नंतरचं सेंटेन्सच आहे सिम्पल पास्टमध्ये. आता मला सांगा बिफोरच्या आधीचं सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये असते? तर हे असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. बिफोर आधी पास्ट परफेक्ट, बिफोर नंतर सिम्पल पास्ट. सुमित डॅश इन कॅचिंग दी बॉल बिफोर इट रीच दी बाउंड्री लाईन. सुमितने बॉल बाउंड्री लाईनवर पोहोचण्याच्या आधीच पकडला. आधी बॉल पकडला की आधी बॉल बाउंड्री लाईनला गेला? आपण पाहिलं होतं
जेव्हा भूतकाळामध्ये दोन घटना सलग घडलेल्या असतील तेव्हा फर्स्ट घटना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, सेकंड घटना असते सिम्पल पास्टमध्ये. पास्ट परफेक्टचं पूर्ण भूतकाळाचं ऑप्शन काय आहे? तर पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3, हॅड प्लस सक्सिडेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन सी मध्ये. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुमित हॅड सक्सिडेड इन कॅचिंग द बॉल बिफोर इट रीच द बाउंड्री लाईन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. When we went to the cinema, the film dash had already started, has already started, was already started, started. When we went to the cinema, the film dash. जेव्हा आम्ही फिल्म बघायला गेलो तेव्हा फिल्म आधी स्टार्ट झाली होती. आधी आम्ही गेलो की आधी फिल्म स्टार्ट झाली? तर आधी फिल्म स्टार्ट झाली. फर्स्ट ॲक्शन आहे कोणत्या टेन्समध्ये येईल? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये येईल, पूर्ण भूतकाळात येईल. सेकंड ॲक्शन V2 सिम्पल पास्टमध्ये आलेली आहे. काय येईल करेक्ट आन्सर? हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर स्टार्टेड एलिमिनेट झालं, वॉज स्टार्टेड पण एलिमिनेट झालं, हॅज स्टार्टेड सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेन वी वेंट टू दी सिनेमा दी फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. फर्स्ट ॲक्शन पास्ट परफेक्ट टेन्स, सेकंड ॲक्शन सिम्पल पास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. When I enter the house, everything dash at 6s and 7s. DMER Hostel Superintendent 2023. R was is where. When I enter the house, everything dash at 6s and 7s. जेव्हा आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा everything dash at 6s and 7s. सर्व काही अस्ताव्यस्त होते. तर पास्टची घटना आहे. इज आर एलिमिनेट झालं. सेंटेन्समध्ये एव्हरीथिंग आलंय. एव्हरीथिंग नंतर सिंग्युलर वर्ब येते की प्लुरल येते? तर सिंग्युलर वर्ब येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एव्हरीथिंग वॉज ॲट 6s and 7s. ठीक आहे. वेन आय एंटर दी हाऊस जेव्हा आम्ही घरी प्रवेश केला तेव्हा एव्हरीथिंग ॲट 6s and 7s. सर्व काही अस्ताव्यस्त होते. ठीक आहे. एव्हरीथिंग नंतर येईल सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द अँटोनिम ऑफ सेवेज. ब्रुटल, प्रिमिटिव्ह, वाईल्ड, सिव्हिलाइज्ड. सेवेज. तर सेवेजचा अर्थ काय असतो? तर सेवेज म्हणजे जंगली, क्रूर, निर्दयी. त्यानंतर ब्रुटल येईल, क्रुएल येईल, वाईल्ड येईल, हार्श येईल. वाईल्ड, ब्रुटल ही सर्व सिनोनिम्स येतील. अँटोनिम काय येईल? सिव्हिलाइज्ड. ऑप्शन डी. सिव्हिलाइज्ड म्हणजे सभ्य, सुसंस्कृत. ठीक आहे. ब्रुटल, वाईल्ड ही येतील सिनोनिम्स ऑफ सेवेज. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. Vinit dashed the train and he had to go by bus. DMER Electrician 2023. Missed, failed, lost, dropped. Vinit dashed the train and he had to go by bus. Vinit dashed the train and त्याला बसने जायला लागले. He had to go by bus. तर विनीतने काय केले? मिस द ट्रेन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. विनीत मिस द ट्रेन अँड ही हॅड टू गो बाय बस. ठीक आहे. ऑप्शन्सनुसार इथे मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन येईल मिस्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. यू मस्ट लुक्ड इन टू दिस मॅटर. दिस मॅटर मस्ट बी लुक्ड इन टू बाय यू. दिस मॅटर विल बी लुक्ड इन टू बाय यू. दिस मॅटर हॅज बीन लुक्ड इन टू बाय यू. दिस मॅटर मे बी लुक्ड इन टू बाय यू. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? तर जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब्स येतात तेव्हा आपण पॅसिव्ह करताना कोणता रूल पाहिला होता? मॉडल वर्ब्स कोणती असतात? मस्ट, मे, माइट, कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड. हे ॲक्टिव्हमध्ये असेल तर पॅसिव्हमध्ये होताना काय होते? तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. तर मस्ट बी आणि लुक्डचं V3 येईल. लुक्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? मस्ट बी लुक्ड. तर ऑप्शन डीमध्ये मे बी आहे, एलिमिनेट झालं. सी मध्ये हॅज बीन लुक्ड, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी विल बी लुक्ड, एलिमिनेट झालं. मस्ट बी लुक्ड आहे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस मॅटर मस्ट बी लुक्ड इन टू बाय यू येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डोंट जम्प, यू डॅश युअर सेल्फ. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. आर हर्टिंग, हॅड हर्ट, कॅन हर्ट्स, विल हर्ट. डोंट जम्प, यू डॅश युअर सेल्फ. डोंट जम्प उडी मारू नकोस नाहीतर पुढे काहीतरी होईल, तुला दुखापत होईल. भविष्यातील क्रिया दाखवले. आर हर्टिंग, हॅड हर्ट्स एलिमिनेट होईल. कॅन मॉडल ऑक्झिलरी आहे,
यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते, हर्ट्स येणार नाही, कॅन हर्ट्स येणार नाही, विल हर्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. डोंट जम्प यू विल हर्ट युअर सेल्फ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.